पुढची बातमी बघूयात। चासकमान डावा कालवा अस्तरीकरणाविरोधात रास्ता रोको करण्यात आला। पुणे जिल्ह्यातील मुखई इथे शेतकरी रस्त्यावर उतरले। कालव्याचं अस्तरीकरण म्हणजे कालव्याच्या तळाला आणि काठांना सिमेंट किंवा काँक्रीटचा पक्का थर दिला जातो, त्यामुळे कालव्याची माती वाहून जात नाही आणि पाण्याची गळती सुद्धा रोखली जाते। पण या अस्तरीकरणामुळे भूजल पातळी खालावणार असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय। शेतकऱ्यांनी जल आक्रोश मोर्चा या संदर्भात काढला। आम्हाला पाणी मिळतंय ते वायाला जात नाहीये, ते आमच्या विहिरी भरतंय, ते आमचे भूजल पातळी वाढवतंय आणि पाणी अडवा पाणी जिरवा एकीकडे सरकार सांगतं आणि दुसरीकडे काँक्रिटीकरण करतं। तर सरकारच्या या दुतोंडी भावनेचा विरोध म्हणून आम्ही ही चळवळ उभी केलेली आहे आणि आम्ही हे अस्तरीकरण होऊ देणार नाही। गुजरातची सुजलाम सुफलाम योजना जी आहे ती योजनेनुसार या इथे जर गळती असेल तर करा, अदरवाईज फक्त ब्रिक्स जे आहेत विटांचं अस्तरीकरण करून प्रमाणामध्ये प्रमाणित पर्क्युलेशन करून या इथली शेती आहे त्या पद्धतीमध्ये त्याचं इरिगेशन सिस्टम राहिली पाहिजे, ही आमची मागणी आहे।